नमस्कार मित्रांनो, आपण इंडियन पॉलिटी हा संपूर्ण विषय चॅप्टर वाईज बघणार आहोत. तर त्यातलं जे पहिले युनिट आहे किंवा पार्ट 1 जे की आहे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, संविधानाची संरचना, आणि त्यातला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, अर्थात ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर वेळ न दवडता आपण सरळ विषयाकडे जाऊया. So the Britishers came to India in 1608 as traders in the form of East India Company, which had the exclusive right to trading in India under a charter granted by Queen Elizabeth I in 1600. तर काय 31 डिसेंबर 1600 साली इंग्लंडची जी राणी होती, जी की खुद या कंपनीची एक हिस्सेदार होती, तिचे पण या कंपनीमध्ये शेअर्स वगैरे हिस्सा वगैरे होत्या. आणि अर्थातच आपण त्यावेळेसची गोष्ट करतो की जेव्हा इथे राजेशाही होते. तर राजाचे जे ऑर्डर्स वगैरे असतात, इथे शब्द आहे सनद. तर तो जसा भेटेल त्या हिशोबाने त्या देशाचा जो काही राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कारभार चालेल, इथे आपण आर्थिक बाजू बघतोय. तो कुणी व्यापार करायचा पूर्वेकडे आणि कुणी नाही करायचा, तर याच्यासाठी काय आहे, सनद लागायची. तर ती सनद, चार्टर म्हणजे सनद, ही कुणी दिलेली, क्वीन एलिझाबेथने 31 डिसेंबर 1600ला. कुणाला दिली? ईस्ट इंडिया कंपनी. तिचं फार भलं मोठं नाव होतं, कंपनीज ट्रेडिंग टू द ईस्ट ऑफ, असं फार मोठं नाव होतं, असोसिएशन ऑफ ट्रेडर्स समथिंग समथिंग, आपण ज्याला की शॉर्टमध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो. तर असं 31 डिसेंबर 1600ला या कंपनीला ही सनद दिली होती, केवळ आणि केवळ व्यापार करायचा, आपले खिसे भरायचे, कुठेही दूरपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये हा देश राजकीयदृष्ट्याच आपल्या अंमलाखाली आणायचा असा नव्हता. असा उद्देश त्यांचा कुठेही नव्हता. फक्त व्यापार करून व्यापारी नफा मिळवायचा, केवळ हाच उद्देश होता. अर्थातच पुढे काय झालं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. 1757ची प्लासीची लढाई, तिथपासून ते सगळं त्यांनी एक सगळ्यांना, दक्षिणेकडे टिपू सुलतान, इकडे महाराष्ट्रात मराठे, त्यानंतर सिंध असेल, पंजाब असेल, असे एक करत सर्वांना हरवले. काही जणांना त्यांनी सबसिडियरी अलायन्स, जसं की हैदराबादचा निजाम होता, असं एक तर सरळ युद्धात हरवलं किंवा मग तैनाती फौजेचा करार, असं करून सर्व भारतावरतीच कब्जा घेतला. असं ती पुढची गोष्ट आहे. तर सध्या अशा प्रकारची ही सनद दिलेली राणीने, आणि काय म्हटले की तुम्ही तिकडे जाऊन व्यापार करा. आणि व्यापार करायला आले ते. आता पुढे बघू काय. इन 1765 द कंपनी विच टिल देन हॅड प्युअरली ट्रेडिंग फंक्शन्स ऑब्टेन्ड दी दिवानी ऑफ बेंगॉल, बिहार अँड ओरिसा. ठीक आहे. तर 1765पर्यंत, म्हणजे बघा मध्यंतरी आता किती वर्ष गेलेले आहेत, 1600 पासून ते 1765, म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली, तर बघा आता 165 वगैरे वर्ष झाली. तोपर्यंत ही कंपनी काय करत होती, केवळ आणि केवळ एक व्यापारी कंपनी म्हणून काम करत होती. परंतु 1765मध्ये कंपनीला काय भेटला, दिवाणीचा हक्क भेटला. कुठल्या सुभ्याचा भेटला. आपण शब्द सुभा वापरू. आज जसं आपण राज्य, केंद्रशासित प्रदेश हा शब्द वापरतो, त्याकाळी सुभा. तो कुठला सुभा? बंगाल, बिहार आणि ओरिसा. ठीक आहे. आणि ह्या बंगालमध्ये आजचा बांगलादेश हे पण तुम्हाला मॅपमध्ये इमॅजिन करावं लागेल. बंगाल म्हणजे फक्त वेस्ट बेंगॉल नाही, बांगलादेश वगैरे, त्यानंतर आसामचा पण काही प्रदेश, असा तो मोठा बंगाल प्रांत, बंगाल सुभा, त्यानंतर बिहार, ओरिसा वगैरे. तर याची काय भेटली, दिवाणी भेटली. आणि ही दिवाणी कोणी दिली? हा मुघल एम्परर शाह आलम. ॲन एम्पायर विदाउट एम्पायर, अशी त्याची व्याख्या करावं लागेल. इतिहासात आपल्याला असे भरपूर राजे भेटतात की ज्यांना स्वतःचं राज्य नसतं, ते वाऱ्या फिरत असतं. हा शाह आलम स्वतः त्यावेळेस असा वाऱ्या इकडे फिरत होता. तो त्याचं स्वतःचं अस्तित्व दिल्लीत नव्हतं. अनागोंदी कारभार, सगळ्या अराजकता माजलेली होती, त्याचंच स्वतःचं काही अस्तित्व नव्हतं. असो, तर हा असा शाह आलम. त्याच्यानंतर हा मीर कासिम, आणि तो अवधचा नवाब शुजाउद्दौला, अशा तिघाजणांनी येऊन एक युती बनवली. आणि त्या तिघाजणांनी काय केलं, एक बॅटल ऑफ बक्सरचं युद्ध, लढाई केली इंग्रजांच्या विरुद्ध. आणि यामध्ये ते हारले. यामध्ये काय, एक स्टेबल राजा होता, तो हाच होता, अवधचा नवाब शुजाउद्दौला.
ठीक आहे, ज्याचं राज्य होतं, स्थायी सैनिक वगैरे सर्व होतं. बाकी हा शाह आलम जो आहे हा वाऱ्या होता. त्यानंतर तो मीर कासिम होता, तो पण काय बंगालमधून पळूनच आलेला होता. तर ठीक आहे, असं वीक अलायन्सेस होती. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की बाबा तिघांना कसं काय इंग्रजांनी हरवलं. ठीक आहे, ते हरवलं, त्यांची ती मिलिटरी सुपेरियॉरिटी वगैरे सर्व आहे मान्य. पण एका बाजूला आपल्याला हे पण बघावं लागेल की ह्या तिघामधले हे दोघं तर असेच होते कसे, किंग विदाऊट अन एम्पायर. त्यातला हा शाह आलम आणि तो मीर कासिम. तर ठीक आहे, असे ह्या तिघांना हरवलं आणि त्यांच्या गळ्यात काय येऊन पडली, दिवाणी येऊन पडली. दिवाणी म्हणजे काय बघा कसं असतं, एक सिव्हिल जस्टिस असतो, एक क्रिमिनल जस्टिस साईड असतो. जसं आपल्याकडे आता एक CRPC आहे आणि IPC आहे. ते काय बघतं, तुमचं क्रिमिनल साईड ऑफ जस्टिस बघतं. आणि त्याच्यानंतर काय CPC म्हणजे सिव्हिलमध्ये काय. आणि त्यावेळेसचं काय आहे की जमिनीचा महसूल, प्रामुख्याने जमिनीचा महसूल वगैरे गोळा वगैरे करणे, त्या संदर्भात आलेले तंटे बकेडे जे काय असतील ते सोडवणे. आणि त्यासोबतच ते पर्सनल लॉ जे आहे, वैयक्तिक लॉ, लग्न, वारसा हक्क वगैरे इत्यादी. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या त्या दिवाणीमध्ये येतात. ठीक आहे, राईट ओव्हर रेव्हेन्यू अँड सिव्हिल जस्टिस. परंतु हा फक्त 3 प्रांतापुरता मर्यादित होता, बेंगॉल, बिहार आणि ओरिसा. आणि याच्यामुळे काय झालं, दिस स्टार्टेड इट्स करिअर ॲज अ टेरिटरियल पॉवर. एक प्रादेशिक सत्ता, एक सत्ता म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचा उदय झाला, जी की आतापर्यंत फक्त एक कंपनी म्हणून काम करत होती. याच्या अगोदरही त्यांचे युद्ध झालेले 1740च्या दशकामध्ये तिकडे साऊथमध्ये कर्नाटिक युद्ध ज्याला आपण म्हणतो, अँग्लो फ्रेंच वॉर, तिकडे झालेले. परंतु त्यांनी डायरेक्ट असा हस्तक्षेप वगैरे काही केला नव्हता किंवा त्यांना कुठले हक्क भेटले नव्हते, जसे इथे दिवाणी हक्काची गोष्ट चालू आहे. त्यानंतर प्लासीचं युद्ध पण झालं, पण त्यांनी काय स्वतः न करता काय ताटाखालचे मांजर, हा मीर जाफर, मीर कासिम, असं परत मीर जाफर, असं ते चालत राहिलं. स्वतः कधी त्यांनी हे केलं नव्हतं हस्तक्षेप प्रत्यक्ष. परंतु जेव्हा 1764चं युद्ध झालं, बॅटल ऑफ बक्सार, तेव्हा त्यांना डायरेक्ट टेरिटरियल पॉवर म्हणून एक शिरकाव झाला आणि जो मुघल एम्परर होता त्याने दिवाणी दिली. ठीक आहे, आणि इथून जी सुरुवात झाली कंपनी सरकार, ज्याला आपण म्हणतो कंपनी सरकार. ठीक आहे, 1765 पासून ती पुढे 1857 चालू राहिली. वाचूया आपण. In 1858, in the wake of Sepoy mutiny, शिपायांचा बंड, the British Crown assumed direct responsibility for the governance of India. ठीक आहे, and this rule continued until India was granted independence on August 15, 1947. तर ही जी एक सत्ता म्हणून एक उदयास आली ईस्ट इंडिया कंपनी 1765मध्ये, ती त्यांचं कंपनी राज जे आहे ते जवळजवळ 1858 चाललं. 1858मध्ये आपल्याला माहीतच आहे, मंगल पांडे, झाशीची राणी आणि बहादूर, अजून भरपूर आहेत त्याच्यात इतर प्लेयर्स. पण एकंदरीत काय, शिपायांचं बंड म्हणा, स्वातंत्र्य समर म्हणा पहिलं, किंवा उठाव म्हणा, जे काय असेल ते 1858ला झालं. आणि त्यानंतर तिथून ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिची उचलबांगडी करण्यात आली. आणि त्याच्यानंतर जे ब्रिटिश सत्ता आहे, ब्रिटिश क्राऊन, ब्रिटिश सत्तेने काय केलं की सरळ आपल्या हातामध्ये कारभार हाती घेतला. आणि तो 1858 पासून पुढे जवळजवळ 90 वर्ष, म्हणजे अर्थातच 1947 चालला, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता इथे बघा कसं आहे, जेव्हा हे 1765मध्ये हे कंपनीच्या हातात जेव्हा सत्ता आली ना, तेव्हा कंपनीचे विरोधक इंग्लंडमध्ये बनले. तिथले जे विरोधक होते ते बघत होते की कंपनी कसा वारेमाप पैसा छापत आहे. तिथे जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत ते पर्सनल व्यापार वगैरे करत आहेत. पुन्हा तिथले जे राजे आणि नवाब लोक आहेत त्यांच्याकडून कशा खंडण्या वसूल करत आहेत आणि गर्भश्रीमंत होत आहेत. तर कंपनीचे शत्रू भारतातले बोलत नाही आहे मी, इंग्लंडमधले बोलत आहे. तर ते 1765 पासूनच त्यांना जेलसी वगैरे फील होत होती की बाबा हे जर लूट करत आहेत तर आम्हाला पण त्या लुटीमध्ये हिस्सा पाहिजे आणि आम्ही केवळ कंपनीला भेटू देणार नाही. तर हे वाटच बघत होते की कधी आम्ही कंपनीला डिसमॅन्टल करू, त्या भैतीगंगामध्ये आम्हाला पण कसा हात भेटेल. आणि ते मोका भेटला 1858मध्ये आणि मग ते कंपनीला हटवलं. आणि जे आपण कोण तुमचा
ॲडम स्मिथ, ज्याचं जे पुस्तक आहे ॲन इन्क्वायरी इन टू हिस्ट्री ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन्स वगैरे, किंवा जे लसाईज फेअर आपण तत्त्वज्ञान म्हणतो इकॉनॉमीचं, अर्थव्यवस्थेचं, अर्थशास्त्राचं, की काय म्हणजे काय लसाईज फेअर म्हणजे काय, की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सगळ्यांनाच व्यापार करता आला पाहिजे. तर याची कुठे ना कुठे रूट्स जे आहेत ना, ते भारतीय इंडियन कलोनियलिझम जे आहे, भारतीय वसाहतवाद याच्यामध्ये आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की ही अशी कंपनीची मोनॉपली तिथं पाहिजे नव्हती. ॲडम स्मिथ आणि इतर जे विचारवंत होते अर्थतज्ञ, त्यांनाही नको होती. आणि त्यासाठी त्यांनी मग ते थेरीज वगैरे हे केल्या, की बाबा भांडवलशाही आणि सगळ्यांनाच कसं एक दोनच जसं आज गोष्टी चालतात, की ठराविक काही अंबानी अदानी ह्यांनाच नको, सर्वच कंपन्यांना द्या, है ना. तर तसं तिथे चालत होतं, की बाबा ही कंपनी एकटंच लुटत आहे आणि तर हे काही योग्य नाही, आम्हाला पण त्याच्यात वाटा पाहिजे. तर मग अर्थशास्त्राच्या पण भरपूर ज्या थेरीज आहेत ना, तर त्याचे रूट्स तुम्हाला भारतीय वसाहतवादमध्ये भेटतात. ते अशा पद्धतीने कंपनी लूट करत होती आणि तिचे शत्रू जे आहेत तिथे निर्माण होत होते. तर त्या लोकांनी मग सांगितलं, की बाबा आम्हाला हे हिस्सा पाहिजे, असं तसं. मग आपण जे बघू द्या पुढे, तर इथे आपण डायरेक्ट 1765 वरून 1858 आणि 1947 वर उडी मारली. परंतु मध्यंतरी आपल्याला रेग्युलेटिंग ॲक्ट, हे ॲक्ट, चार्टर ॲक्ट, हे सर्व ॲक्ट्स बघायचे. आणि त्यात कशा सुधारणा म्हणण्यापेक्षा, की लुटीमध्ये इतरांनाही कसं सामावून घेता येईल. इतर युनायटेड किंगडम, ब्रिटिश लोक आहेत जे, है ना, इंग्लंड, वेल्स, स्कॉटलँड आणि नॉर्दर्न आयर्लंड, ह्या लोकांना पण त्या लुटीमध्ये हिस्सा पाहिजे होता. ते हे कसं आहे तर ते आपण बघूया पुढे. तर अर्थातच हे असे शत्रू कंपनीचे निर्माण झाले होते आणि त्यांना एक मोका पाहिजे होता. तो मोका 1858च्या उठावाने दिला आणि मग तिथून कंपनीची उचलबांगडी झाली आणि कंपनी राज संपला. तिथून मग काय आलं, ब्रिटिश राज. हे जे ब्रिटिश क्राऊन आहे तेच ब्रिटिश राज आला आणि मग ब्रिटिश राजनी इथे सत्ता आपल्या हाती घेतली आणि ती जवळजवळ 90 वर्ष 1947 पर्यंत चालली. सो विथ इंडिपेंडन्स केम द नीड फॉर अ कॉन्स्टिट्यूशन. स्वातंत्र्य झालं आणि मग आता स्वतंत्र देशाला चालवायचं कसं. राजेशाही आहे, सामंतशाही आहे. मग आता आधुनिक काळामध्ये आपण कशाने चालतो, राजेशाहीने चालतो का नाही, सामंतशाहीने चालतो का नाही, एकाधिकारशाहीने, ऑथोरिटॅरियन, डिक्टेटरशिप, टोटॅलिटॅरियनिझम ह्याच्याने चालतो का नाही चालत. आपण कशाने चालतो, एक डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे ना, आणि सॉवरिन. 3 मूलभूत आहेत. सॉवरिन, डेमोक्रेटिक, रिपब्लिक म्हणजेच सार्वभौम, लोकशाही आणि गणराज्य ही कॉमन आहेत. जगात कुठेही जातो मी, हे 3 आहेत. बाकी मग थोडे बहुत त्यात व्हेरिएशन दिसेल, बट बेसिकली एक राष्ट्र जे आहे ते या पद्धतीने चाललं पाहिजे. मग ते चाललं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काहीतरी कानून कायदा पाहिजे ना. तर मग आपल्याला कॉन्स्टिट्यूशन, दी फंडामेंटल लॉ, त्याची गरज वाटली. आणि मग त्याच्यासाठी काय, अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज फॉर्म्ड फॉर दिस पर्टिक्युलर पर्पज इन 1946 अँड ऑन January 26, 1950 द कॉन्स्टिट्यूशन केम इन टू बिईंग. तर मग असं संविधान पाहिजे तर त्यासाठी संविधान सभा बनवली गेली. जुलै ऑगस्टच्या आसपास, जुलै ऑगस्ट 1946, ठीक आहे. तुमचं मार्च 1946च्या आसपास हे कॅबिनेट मिशन आलं. मेच्या आसपास, 30 मेच्या आसपास त्यांनी त्यांचे रिकमेंडेशन दिले आणि त्यात हो नाही चालत होतं. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि सांप्रदायिकता त्यावेळेस अत्युच्च पातळीला पोहोचली होती. सगळं चालत होतं, परंतु शेवटी त्यांनी ओके ॲक्सेप्ट केलं, जे काय असेल ठीक आहे. आणि त्यानुसार पुढे आपल्याला माहिती आहे, नंतर जुलै ऑगस्ट 1946मध्ये निवडणुका झाल्या. तुमचे सेंट्रल लेजिस्लेचर आहे त्यासाठी निवडणुका झाल्या. प्रॉव्हिन्शियल, प्रांताचे जे विधिमंडळ आहे त्यासाठी झाल्या. आणि त्यासोबतच जुलै ऑगस्ट 1946मध्ये जी संविधान सभा आहे तर त्याच्यासाठी पण निवडणुका झाल्या. मग त्याच्यात ते आपल्याला माहिती आहे, तुमचं काँग्रेसला किती 208 वगैरे भेटल्या. त्याच्यानंतर मुस्लिम लीग, त्याच्यानंतर अपक्ष, मुस्लिम लीगला काही 78 वगैरे काही भेटल्या. त्यानंतर अपक्षला काही 8 भेटल्या, इतरांना 7, असे 15. तर असं मिळून त्याचं कॉम्पिटिशन आपण बघूया पुढे ते काय त्या टेबलमध्ये.
तर अशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि संविधान सभेचे म्हणजे गठन करण्यात आलं आणि नंतर संविधान सभेने कामकाज चालू दिलं. डिसेंबर 9ला पहिली त्यांची बैठक भेटली आणि सरळ शेवटी 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाचं काम पूर्ण झालं. अर्थातच आपण रावी नदीच्या काठी लाहोरला शपथ घेतली होती की आपण 26 जानेवारीला एक पूर्ण स्वराज्य असलेला देश आपण निर्माण करू. ती शपथ त्याचं महत्त्व असल्यामुळे आपण ते पुढे केलं. 26 नोव्हेंबरच्या ऐवजी आपण 26 जानेवारीला ते अंमलात आणलं कॉन्स्टिट्यूशन. सो संविधानाच्या संदर्भात 3 शब्द आहेत, ॲडॉप्टेड, एनॅक्टेड अँड एन्फोर्स्ड. तर याच्यातलं ॲडॉप्टेड एनॅक्टेड हे जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949ला आहे. थोडेफार काही प्रोव्हिजन्स त्याच तारखेला एन्फोर्स झालं, पण बाय अँड लार्ज एन्फोर्समेंट ही जी आहे ती 26 जानेवारी 1950ची आहे, जे आपण ज्याला लागू झालं असं म्हणतो. ठीक आहे. तर however various features of Indian constitution and polity have their roots in the British rule. There were certain events in the British rule that laid down the legal framework for the organization and functioning, म्हणजे structure and function of the government and administration. म्हणजे ठीक आहे, 26 जानेवारी 1950ला संविधान अस्तित्वात आलं. यांना सांगायचं काय की हे शून्यातून किंवा कुठल्या तरी पोकळीमधून आयसोलेशनमध्ये निर्माण झालेलं नाही. त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतून ही संविधानाची रचना चालू झालेली. तर त्यातली महत्त्वाची पार्श्वभूमी ही ब्रिटिश रूल. 1858ला जेव्हा हा ब्रिटिश राज चालू झाला तर तिथपासून ते हे संविधान सभेची जी पहिली बैठक आहे तोपर्यंत भरपूर घटना घडल्या. म्हणजे खास महत्त्वाचं त्याच्यात जे होती भारतीय राष्ट्रीय चळवळ होती. मग तो एक प्रकारचा लढा होता की आपण भारतीयांनी मागण्या करायच्या की आम्हाला अजून रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट द्या. मग ब्रिटिश सरकारने थोडे द्यायचे. मग अजून काहीतरी दुसरी चळवळ उभारायची. मग त्यांनी अजून काहीतरी कायदे करायचे. काही चार्टर ॲक्टर्स पास कर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 पास कर, 1935चा पास कर. तर बेसिकली असं म्हणायचं की हे असं शून्यातून निर्माण झालेलं नाही आहे किंवा काहीतरी आयसोलेशनमधून निर्माण झालेलं नाही. तर ह्या ऐतिहासिक घटनांचा त्याच्यावर प्रभाव आहे. मी तर याच्या पुढेही जाईल आणि असं म्हणेल की इट इज नॉट जस्ट दी ब्रिटिश रूल. तर जिथपर्यंत मागे खेचता येईल तिथपर्यंत, तर जे महाजनपद काळ आहे, महाजनपद काळापासूनची ती लिगसी आहे. हे आपण इतिहासामध्ये वाचतो 16 महाजनपद, किंवा ज्याला आपण सेकंड्स अर्बनायझेशन, दुसरे नागरीकरण जे म्हणतो. गंगा यमुनेच्या खोऱ्यातलं जे आहे पहिले नागरीकरण, अर्थातच ते सिंधू नदीच्या खोऱ्यात झालं. ते लोक कुठून आले कुठे गेले हे कुणाला माहीत नाही, मिस्ट्री आहे. आणि दुसरं नागरीकरण जे झालं ते इसवी सनापूर्वी 5वे-6वे शतक, बुद्ध आणि महावीरांचा काळ. आणि त्यातलं मग महत्त्वाचं जे राज्य होतं ते मगध होतं. अर्थातच ज्यांनी इतर जे गणराज्य होते त्यांना एक करून एक मोठं राज्य उभा केलं. तर ब्रिटिश राज वगैरे तर आहेतच, पण आपल्याला खेचायचंच म्हणलं तात्विकदृष्ट्या तर आपण ही जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे आपली, ही आपण तिथपर्यंत खेचू शकतो. ठीक आहे. तर हे असं लक्षात घे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट इन आयसोलेशन. ओव्हर द पिरियड ऑफ सेंचुरीज किंवा मिलेनियाज जरी म्हणलं तरी सहस्त्रक एक, त्या सगळ्या भारतीय म्हणजे तत्त्वज्ञान हे म्हणजे जिथून जे किंवा मॉडर्न ट्रेडिशन्स आहेत, जिथून जे चांगल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण एका ठिकाणी जमा केल्या आणि त्यावरती हे संविधान अस्तित्वात आलेले आहे. ठीक आहे. सो these events have greatly influenced our constitution and polity. They are explained here in chronological order under 2 major things. एक कंपनी राज आणि एक ब्रिटिश राज. कंपनी राज इथे 1773 ते 1858 दिलं आहे आणि ब्रिटिश राज 1858 ते 1947. पण अर्थातच जसं मी सांगितलं की ते आपण त्याच्या अगोदर पण खेचू शकतो आपण. ठीक आहे. अगदी 16 महाजनपद जे होते त्या काळापर्यंत आपण खेळू शकतो. ह्या सगळ्या काळाचा परिणाम पण आहे आणि जिथून जे चांगलं आपल्याला घेता आलं त्या सर्वांची चांगल्या गोष्टी एकत्र करून एक मोड बांधण्यात आली. त्यातून संविधान जे आहे ते संविधानाची निर्मिती झालेली. तर आता इथे बघू कंपनी राज 1773 ते 1858. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे आणि 1858ला
तुमचं ते बंड झालं आणि कंपनीला आपला बोऱ्या बिस्तरीतून उचलावं लागलं. तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 वाचूया काय. दिस ॲक्ट वॉज ऑफ ग्रेट कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स ॲज It was the first step taken by the British government to control and regulate the affairs of the East India Company in India. याचं महत्त्व काय की आत्तापर्यंत ब्रिटिश शासनाचा काय आहे म्हणजे तिथलं जे पार्लमेंट आहे त्याचा असं काही प्रत्यक्ष त्याच्यावर काही हे नव्हता, अप्रत्यक्षरित्या होत्या. कंपनीचे काही सभासद तिथे पार्लमेंटमध्ये बसलेले असायचे. राणी जी आहे, राणी तिच्यावर प्रभाव होता, तर ती स्वतः सदस्य होती या कंपनीची. बट दिस वॉज द फर्स्ट स्टेप. एक कायदा पास करण्यात आला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. सो इट वॉज द फर्स्ट स्टेप टेकन बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू कंट्रोल अँड रेग्युलेट द अफेअर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. ही एक पहिली गोष्ट. दुसरी, इट रिकग्नाइज्ड फॉर द फर्स्ट टाइम द पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स ऑफ द कंपनी. ठीक आहे, हे बघा, हे महत्त्वाचं आहे. पहिल्या वेळेस राजकीय आणि प्रशासकीय कामाची पण दखल घेण्यात आली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. अगोदर काय होतं, इंग्रजांनी काय सांगितलं की तुम्ही ह्या इकडे जा, पूर्वेकडे जा, तिकडे भारत देश आहे, सोने की चिडी आहे, तिथे जा, भरपूर व्यापार करा. आणि कसा व्यापार आहे, कसा असमतोल असलेला व्यापार, म्हणजे लुटीचा व्यापार करा आणि जेवढं लुटून आणता येईल तेवढं आणा. बस, याच्या पलीकडे काही नव्हतं. म्हणजे फक्त आणि फक्त कमर्शियल व्यापारी दृष्टिकोन होता. परंतु आता इथे काय झालेलं आहे की इट रिकग्नाइज्ड फॉर द फर्स्ट टाइम दी पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स ऑफ द कंपनी. राजकीय आणि प्रशासकीय काम. कारण काय, अर्थातच आपण बघितलं 1764 दिवाणी भेटली आणि ते पण काय एक मोठा आणि काय म्हणतात सुबत्ता असलेला प्रांत. हा गंगेचा लोअर डेल्टा आहे, बंगाल, बिहार, ओडिसा आहे ना, हा म्हणजे एक सुपीक प्रदेश असलेला. ठीक आहे, तिकडे खनिज वगैरे पण तुमच्या भरपूर भेटतं. ओरिसा वगैरेमध्ये इकडे तिकडे थोडंसं अजून पश्चिमेला गेले तिथे छोटा नागपूरचा प्लेट पण आहे. तर म्हणजे भरभरून तेव्हा तर काय इकॉनॉमी ही प्रायमरी स्टेजवरती होती. ॲग्रिकल्चर आणि कृषी आधारित उद्योग तर तिथे भरभरून होते आणि हँडीक्राफ्ट्स, हातकाम करणारे लोक वगैरे होते. तर असा सुबत्तेचा प्रदेश त्यांच्या हाती लागलेला होता आणि तिथली दिवाणी पण दिलेली होती. तर आता त्यांनी सांगितले की आता तुम्हाला तिकडचे राजकीय आणि प्रशासकीय काम देखील करायचे आहेत. ठीक आहे, हे रिकग्नाइज केलं. अँड इट लेड दी फाउंडेशन्स ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. 1773ची गोष्ट आहे. म्हणजे काय, आता तिकडे कलकत्ता वगैरे आहे, त्यासोबतच इकडे खाली दक्षिणेकडे पण लढाया चालू झालेल्या आहेत. इकडे मुंबईकडे पण हे ब्रिटिश वळत आहेत. त्यावेळेस तिकडे पेशवा माधवराव वगैरे हे जे 1772 आय थिंक पेशवा माधवराव यांचा मृत्यू झालेला आहे आणि थोडे वर्ष मागे पुढे होऊ शकतात. पण एक म्हणजे तुम्हाला बघावं लागेल की यावेळेस कसं आहे की ईस्ट इंडिया कंपनी कुठपर्यंत पोहोचलेली होती. तर असं काही नव्हतं की फक्त ते कलकत्ता आणि बंगालच्या तिकडेच होते, सगळीकडे होते ते. आणि आता काय केलं की त्याचं एक कन्सॉलिडेशन करण्यात आलं. म्हणून इट लेड दी फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. आता ते कन्सॉलिडेशन कसं झालं ते अर्थातच आपण बघणार आहोत. The features of this act, they are as follows. First, it designated the Governor of Bengal as the Governor General of Bengal and created an executive council of 4 members to assist him. The first such Governor General was Lord Warren Hastings. ठीक आहे, तर हा वॉरन हेस्टिंग असा होता. तर काय केलं याने की बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं जे नाव आहे, पदनाम, ते बदललं. गव्हर्नर ऑफ बंगाल नको, आता तू गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हो. ठीक आहे, आणि एक काय केली त्याला काउन्सिल केली 4 लोकांची. म्हणजे हे काय झालं 1+4 = 5. म्हणजे हे 5 लोक, त्याच्यामध्ये एक कोण तुमचा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आणि 4 इतर लोक. आणि पहिला कोण गव्हर्नर जनरल होता तो लॉर्ड वॉरन हेस्टिंग होता. आता अर्थातच पुढे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये काय आहे की खूप वादविवाद झालेले आहेत. हा जो वॉरन हेस्टिंग आहे, हे जे बाकीचे जे मेंबर होते काउन्सिलचे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबरचे, यांनी ह्या वॉरन हेस्टिंगला खूप त्रास दिला. खूप म्हणजे एवढा भयंकर त्रास दिला. त्याच्यामध्ये मग तो कसं आहे, तिथल्या वेळेसची आपल्याला सामाजिक स्थिती बघावं लागली इंग्लंडची. आणि तिथे अमीर उमराव जो समाज विभागला गेला होता, सर्फ, बॅरन, नाईट वगैरे वगैरे करत करत लॉर्ड, प्रिन्स आणि किंग, ड्यूक, आर्क असं करत करत किंग शेवटी. तर अशी एक व्यवस्था होती. आणि त्यानंतर कोण कुणाला कसं बघत होतं, कोण कुणाला किती पाण्यात बघत होतं, ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत.
तर ही जी पहिली काउन्सिल झालेली याच्यामध्ये एवढे भयंकर वादविवाद झाले ना की अक्षरशः एक वेळेस अशी आली की बाबा वॉरन हेस्टिंग म्हणला की बाबा मला हे नकोच. आणि नंतर आपल्याला जेव्हा कळलं पुढे जेव्हा ह्याच्यानंतरचा जो आला व्यक्ती ॲज अ गव्हर्नर जनरल, तर तो पहिले याला भेटला वॉरन हेस्टिंगला. वॉरन हेस्टिंगने त्याला पहिले सांगितलं की बाबा तुला जर बनायचं असेल ना तर तू विटो पॉवर घे. विटो म्हणजे काय की काउन्सिलच्या मताधिक्याला मला ओव्हरराईड करता येईल आणि तसं जर असेल तरच मी गव्हर्नर जनरल बनेल, नाही तर बनणार नाही. ठीक आहे. ते असे ह्यांच्यात अंतर्गत भांडण्यात आलं होते. त्याच्यात मग ते तात्विक मुद्दे पण झाले, करप्शन हे ते, आणि हे सगळे लोक आपली इंग्लंडची व्यवस्था पण करप्ट करून टाकतात का काय ह्याला. म्हणजे एक तिथल्या काही लोकांनी नवाब असं नाव दिलं होतं, म्हणजे भारतीय नवाब. तर हे पण त्यांचीच जीवनशैली वगैरे तसेच आचरण करायचे, तर मग त्यांना पण नवाब NABOB नवाब असं एक उपहासात्मक म्हणजे त्यांना संबोधण्यात आलं. आणि ह्यांचे असे हे म्हणजे अंतर्गत कलह चालू होता. तर हे काउन्सिलचं काम काही फार व्यवस्थित चाललेलं नाही. सांगायचा मुद्दा हा आहे, ही जी पहिली जी काउन्सिल बनलेली आहे यात असे खूप प्रॉब्लेम्स आलेले आहेत. आणि त्याचा पुढे आपल्याला विटो, जे आता आपण हेच बघतोय की ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतोय, म्हणजे काय की बाबा इतिहासातल्या ज्या घटना घडल्या त्याचा पुढे जाऊन कसा परिणाम पडला. आजही आपण विटो वगैरे पॉवर बघतो, तर हे विटो पॉवर नेमका कसा आला, काय आला, त्याचं इव्होल्युशन क्रांती कशी झाली. तर ठीक आहे, हे एक पहिला पॉईंट की काय केलं याने की बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं पदनाम काय केलं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल दिलं. त्याला काम करायला 4 लोकांची काउन्सिल दिली. सो इट वॉज 1+4 काउन्सिल. आणि पहिला असा गव्हर्नर जनरल होता तो होता वॉरन हेस्टिंग्स. सेकंड, it made the governors of Bombay and Madras presidencies subordinate to the Governor General of Bengal, unlike earlier when the 3 presidencies were independent of each other. ठीक आहे. म्हणजे आता इथे यांना काय म्हणायचं आहे की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल तर झाला, तर त्याच्याने फरक काय पडला, तर त्याच्याने फरक हा पडला की इतर जे प्रेसिडेन्सीज होते, प्रांत, बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत, तर ते जे आहेत ते प्रांत आता तुमच्या बंगाल प्रांतच्या अंतर्गत आले. तर हे जे आहे जे की इट लेड द फाउंडेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्याचा अर्थ हा आहे की प्रशासनाचं कुठंतरी केंद्रीकरण होण्याची सुरुवात झालेली. ठीक. पुढचा मुद्दा, नेक्स्ट फीचर ऑफ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. It provided for the establishment of Supreme Court of Calcutta, comprising 1 Chief Justice and 3 other judges. 1+3 = 4. तर म्हणजे याने काय म्हणायचं, सर्वोच्च न्यायालय एक स्थापन करा कलकत्त्याला, अशी पण एक प्रोव्हिजन केली. आणि असा पहिला चीफ जस्टिस इलायझा इम्पे होता. हे नाव लक्षात घ्या. हे UPSCने पण मला वाटतं एकदा ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचं प्रिलिम्सला विचारलेलं आहे. तो पहिला चीफ जस्टिस जो आहे तो इलायझा इम्पे आहे. आणि आता इथे काय आहे, ते जे मगाशी तुम्हाला सांगितलं की कंपनी आणि कंपनीचे शत्रू आणि कंपनीचे काही वाईट गोष्टी, तर तिसरा मुद्दा तोच आहे. इट प्रोहिबिटेड द सर्वंट्स ऑफ द कंपनी फ्रॉम एंगेजिंग इन एनी प्रायव्हेट ट्रेड ऑर ॲक्सेप्टिंग प्रेझेंट्स ऑर ब्राइब्स फ्रॉम द नेटिव्स. ठीक आहे. तर म्हणजे कंपनीच्या कामामध्ये सुधारणा करायचे आणि कंपनीचे जे व्यापारी कम प्रशासक होते ते कसे करप्ट बनत चाललेले आहेत, नवाब बनत चाललेले आहेत, आणि कुठे इंग्लंडचीच आपली जी आहे ती व्यवस्था करप्ट करतात का अशी भीती एक वाटत होती. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता काय करा, प्रायव्हेट ट्रेड करू नका, आणि जे ॲक्सेप्टिंग प्रेझेंट्स ऑर ब्राइब्स फ्रॉम द नेटिव्स, हे बघा त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा कंपनीचे जे सर्वंट्स होते त्यांना पगार जो होता ना खूप कमी होता, परंतु खाजगी ते व्यापार करायचे, म्हणजे एक ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार आणि एक स्वतःचा व्यापार. तर त्या स्वतःच्या व्यापारमधूनच एवढा अमाप पैसा मिळायचा ना, तर अगदी एका पायावरही कुणीही तिथे इंग्लंडमध्ये उभा व्हायचा की बाबा मला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सेवा करायची, एक सर्वंट, लोकसेवक जे काय आज आपण म्हणतो, तर मला जॉईन होऊ दे. तर त्याचं कारण हे होतं. आणि दुसरी गोष्ट काय की हे तिथे लढाया करायचे ना, कार्नेटिक युद्ध झालं, प्लासीचे युद्ध झालं. प्लासीच्या युद्धामध्ये काय सिराज उद्दौलाचा चॅप्टर फिनिश केला आणि मग बसवलं मीर जाफरला. मग मीर जाफरला म्हणलं
तुला आम्ही बसवलं आणि मग दे आम्हाला, तू प्रेझेंट्स दे, बाहेर ब्राईब्स दे, घे. अमाप संपत्ती लुटली. पुन्हा मग ते मीर जाफरचं काही झालं, त्याला हटवलं, मीर कासिमला बसवलं. मीर कासिमला परत म्हणलं आता आम्ही तुला बसवलं ना, आम्हाला दे, तू खंडणी दे, आम्हाला बक्षिसं दे. तर असे खूप अमाप संपत्ती त्यांनी जमा केली. म्हणून क्लिअर एक प्रोव्हिजन तिथे टाकले त्यांनी रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये, की अशा पद्धतीचे ब्राईब्स अँड प्रेझेंट्स ना यू कॅनॉट ॲक्सेप्ट फ्रॉम द नेटिव्स. इतर देशीय लोकांकडून तुम्ही असं ॲक्सेप्ट करणार नाही. पुढचं, इट स्ट्रेंथन द कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर द कंपनी बाय रिक्वायरिंग द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू रिपोर्ट ऑन इट्स रेव्हेन्यू, सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्स इन इंडिया. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं जे कंट्रोल होतं ते अजून वाढवलं. कुणावरती? ईस्ट इंडिया कंपनी असती, त्याचे काय तिमाही, वार्षिक जे काही अहवाल असतील ती कंपनीचे कोर्ट ऑफ डायरेक्टर तर स्वतःमध्ये डिस्कस करतच असतात, कुठलीही कंपनी आजच्या तारीखमध्ये पण. आणि त्यानुसार ते त्यांचे नियोजन पुढचं ठरवत असतात, की आपल्याला कसं आपला सेल्स कसा वाढवायचा आहे, नफा कसा वाढवायचा वगैरे वगैरे. पण आता ब्रिटिश पार्लमेंटने काय सांगितलं, हे सगळे रिपोर्ट आमच्याकडे मांडा तुम्ही. आणि इन ॲडिशन टू दॅट तुमचे जे सिव्हिल आणि मिलिटरी अफेअर्स जे आहेत आहे ना, ते काय करायचं आहे ते पण गोष्टी आम्हाला कळवा. तर या दृष्टिकोनातून हा रेग्युलेटिंग ॲक्ट हा असा फार महत्त्वपूर्ण होता. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, रेग्युलेटिंग ॲक्ट. आणि ह्याची सुरुवात का झाली रेग्युलेटिंग ॲक्टची, की कंपनीचे शत्रू तिथे इंग्लंडमध्ये, त्यांना हे दिसत होतं कंपनी कशी लूट करत आहे, त्या लुटीमध्ये त्यांची कशी मोनॉपली झालेली आहे आणि आम्हालाही त्यामध्ये हिस्सा पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला एक वर्ग होता, तो फिलॉसॉफर वर्ग होता, तात्विक लोकांचा. त्यांना लक्षात येत होते की हे लोक करप्ट बनत आहेत आणि यांच्याकडे एवढी अमाप संपत्ती येत आहे की ही उद्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जागा विकत घेऊ शकतील आणि आपली इथली जी आपली त्यांची संस्कृती आहे ब्रिटिश लोकांची, त्यालाच कुठेतरी रसातळाला पोहोचवतात की काय, या दृष्टिकोनातून त्यांचे विरोधक तयार झालेले होते. तर या सगळ्या गोष्टीमुळे तिथे एक सूर होता की बाबा ह्याच्या रेग्युलेशन आणा, कंपनीवरती रेग्युलेशन आणा. म्हणून ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून हा रेग्युलेटिंग ॲक्ट पास झालेला आहे. आणि मग आता इथून आपण बघणार आहोत की क्रमाक्रमानं ब्रिटिश पार्लमेंटचं कंपनीवरती कसं कंट्रोल वाढत गेलं. 1858ला तर हटवल्याच गेली, बट बाय 1858 ऑलरेडी कंपनी ही डायल्यूट झालेली होती. डायल्यूट इन द सेन्स की कंपनीचं आता स्वतःचं काही असं सत्ता वगैरे काही राहिली नव्हती. ती फक्त एक हस्तक बनली होती ब्रिटिश पार्लमेंटची बाय 1858. 1858मध्ये फक्त एक फॉर्मॅलिटी होती ते केले, जसं की कलम 370. 2019 साली जरी ते हटवलं असेल तर बाय 2019 इट हॅड बीन डायल्युटेड. तर त्याच्यामध्ये असं काही सबस्टन्स असं काही राहिला नव्हता, फक्त ती एक फॉर्मॅलिटी होती, भावनिक गोष्ट होती ती फक्त, त्याच्यात असं काही राहिलं नव्हतं. तसंच कंपनीचं जे आहे 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट पहिला पारित झाला आणि तिथून क्रमाक्रमाने ब्रिटिश संसदेचं कंपनीवरती जे नियंत्रण आहे ते वाढत गेलं. पुढचा ॲक्ट बघूया आपण, अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1781. तर याला काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या की इट इज ऑल्सो नोन ॲज ॲक्ट ऑफ सेटलमेंट अँड मेनली रिलेट्स टू द ज्युडिशियरी ॲस्पेक्ट्स ऑफ सुप्रीम कोर्ट. हा तुमचं जे आपण बघितलं 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट अन्वये जे सुप्रीम कोर्ट कलकत्त्याला इस्टॅब्लिश झालं होतं 1774मध्ये, तर त्याचे काही जे फीचर्स आहेत त्याला काहीतरी मॉडिफाय करायचं होतं, काहीतरी अमेंड करायचं होतं. ठीक आहे ना. तर त्याच्याशी संबंधित होतं. तर हे तुम्ही लक्षात घ्या की अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1788 इज ऑल्सो नोन ॲज ॲक्ट ऑफ सेटलमेंट अँड इट मेनली रिलेट्स टू ज्युडिशियरी ॲस्पेक्ट्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. तर पहिलं फीचर बघूया. It exempted the Governor General and the Council from the jurisdiction of Supreme Court for the acts carried out by them in their official capacity. Similarly, it also exempted the servants of the company from the jurisdictions of the Supreme Court for their official act. ठीक आहे. तर महत्त्वाची गोष्ट काय, आज आपण जसं बघतो राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांनी त्यांच्या ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जे काही गोष्टी केल्या असेल तर ते सबज्युडिस नसणार आहे, त्याला तुम्ही न्यायालयामध्ये क्वेश्चन करू शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती आणि गव्हर्नर कुणाच्या सल्ल्याने चालतो. काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय PM इन द केंद्र, काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय CM इन द राज्य, हा त्यांच्या सल्ल्याने चालतो.
त्याचं वैयक्तिक काय असे हितसंबंध नसतात. तर त्यासाठी तुम्ही त्याला न्यायालयात कसं उभा करता. तर तसं तिथं त्यांनी सांगितलं की हे जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे आणि कंपनीचे सर्वंट आहेत, तर त्यांनी ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जे काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला न्यायालयामध्ये खेचू शकत नाही. म्हणून म्हटलं की अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1781 इट मेनली रिलेट्स टू ज्युडिशरी ॲस्पेक्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. सेकंड, it excluded the revenue matters and the matters arising in the collections of revenue from the jurisdiction of Supreme Court. जे काही महसूल प्रामुख्याने त्यावेळेस शेतसारा आणि व्यापाराकडून जे काही असेल कर, हे हा जो महसूल गोळा करायचा आणि त्या महसूल गोळा करताना काही तंटे बखेडे निर्माण झाले किंवा त्याच्या कलेक्शनमध्ये काही तंटे बखेडे निर्माण झाले, तर तो मॅटर तुम्ही ह्या सुप्रीम कोर्टकडे घेऊन जाणार नाही. Third, it provided that the Supreme Court was to have jurisdictions over all the inhabitants of the Calcutta. It also required the court to administer the personal law of the defendants, that is, Hindus were to be tried according to the Hindu law and Muslims were to be tried according to the Mohammedan law. कलकत्ता शहराचे जे काही निवासी असतील सर्वच्या सर्व त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टचं ज्युरिस्डिक्शन, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असेल. ठीक आहे, भौगोलिक तुमचं त्या जे कलकत्ता शहर आहे त्याच्यावरती तुमची ज्युरिस्डिक्शन असेल. ठीक आहे, ही आणि जो पर्सनल लॉ असतो, तर त्यावेळेस काय आहे की हिंदू लोकांचे जे काही असेल त्यांचे धार्मिक ग्रंथ, त्यानुसार तुम्ही त्यांचे ते हिंदू लॉ वापरा आणि मुस्लिम लोकांचे जे काही धार्मिक ग्रंथ असतील शरिया वगैरे त्यांच्यानुसार तुम्ही ला बघा. एक असतो क्रिमिनल लॉ आणि एक असतो सिव्हिल लॉ. एखाद्या व्यक्तीने हत्या केली, ते काय झालं, क्रिमिनल जस्टिस झालं. मग तिथे हिंदू असो का मुस्लिम असो काही घेणं देणं नाही. इंग्रजांचा जो कायदा आहे, जे की आजच्या काळामध्ये आपण काय म्हणतो IPC, इंडियन पिनल कोड, मॅकॉलेनं जो दिलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई होईल. पण बाबा काही वारसा हक्क असेल, घटस्फोट घ्यायचा असेल, संपत्तीचा प्रश्न असेल, तर ह्यावेळेस काय करायचं, यावेळेस तुमचे पर्सनल लॉ जे असतील हिंदूंच्या बाबतीत आणि मुस्लिमांचे त्यांच्या धर्मग्रंथानुसार, तर ही एक गोष्ट केली. ठीक. नेक्स्ट, इट लेट डाऊन दॅट द अपील्स फ्रॉम द प्रोव्हिन्शियल कोर्ट्स कुड बी टेकन टू द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल अँड नॉट टू द सुप्रीम कोर्ट. जे प्रांतामधले न्यायालय होते त्यामध्ये समजा काही न्यायनिवाडा झाला आणि एका पार्टीला तो मान्य नाही, तर अर्थातच काय करतो तो पक्ष काय करतो, अपील करतो. तर इथे त्यांनी काय सांगितलं की बाबा प्रांताच्या न्यायालयातून तुम्हाला सुप्रीम कोर्टकडे जाण्याचीच काही गरज नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही डायरेक्ट गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे पण जाऊ शकता. ठीक आहे. आता इथे तो सिद्धांताला बघा, सेपरेशन ऑफ पॉवर्स. मॉन्टेस्क नावाचा तो आहे तत्त्वज्ञानी, त्याने काय सांगितलं, सेपरेशन ऑफ पॉवर, लेजिस्लेचर, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह. अर्थातच ही बिगिनिंग आहे, ही पॉलिटी राज्यव्यवस्थेची बिगिनिंग आहे. इथे काय असं नव्हतं सेपरेशन ऑफ पॉवर. तर बघा, म्हणजे न्यायालयाचे हक्क पण तुम्हाला कुणाकडे जातात, ह्याच्या एक्झिक्युटिव्हकडे चाललेत. गव्हर्नर जनरल इन काउन्सिल म्हणजे काय, ती एक्झिक्युटिव्ह आहे. आतापर्यंत आपल्याकडे जो कलेक्टर होता त्याला पण खूप सारे मॅजिस्ट्रेट, आपण DM जे म्हणतो, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटमध्ये काय आहे ते ज्युडिशरी ॲस्पेक्टच आहे ना. पण आता कलेक्टरला काय आहे, तो राहिले का ॲस्पेक्ट नाही. कारण आता बऱ्यापैकी काय झालेलं आहे, डिव्हिजन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स झालेले आहे. लेजिस्लेचरची कामं बघायची, एक्झिक्युटिव्हची कामं बघायची आणि ज्युडिशरीची. अर्थातच इथे आपण फक्त हे एवढं लक्षात घ्या की प्रांतामधल्या न्यायालयातून एखादा न्यायनिवाडा एखाद्या पक्षाला मान्य नसेल, तर तो काय आहे की जे सुप्रीम कोर्ट आहे तिथं अर्थात त्याला तर होतीच अगोदरही मुभा, परंतु आता जर तुम्हाला गव्हर्नर जनरल इन काउन्सिल याच्याकडे जर जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तो तुमचा जो काही आहे तंटा बखेडा तिथे घेऊन जाऊ शकता. ठीक. इट एम्पॉवर्ड द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल टू फ्रेम रेग्युलेशन्स फॉर द प्रोव्हिन्शियल कोर्ट्स आणि काउन्सिल्स. अर्थातच जी काउन्सिल आहे बसलेली बंगालमध्ये, तर त्याला काय अधिकार दिलेले आहेत की प्रांताचे जे कोर्ट आहेत आणि प्रांतीय काय म्हणायचं कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, तर याच्यासाठी काय नियम वगैरे बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. पुढचा कायदा जो आहे 1784चा,
ज्याला की पिट्स इंडिया ॲक्ट म्हणतात. तर पिट्स इंडिया ॲक्टमध्ये बघा आता काय आहे. इट डिस्टिंग्विश बिटवीन द कमर्शियल अँड पॉलिटिकल फंक्शन्स ऑफ द कंपनी. बघा हे महत्त्वाचं आहे. पिट्स इंडिया ॲक्ट जो अगोदर होता रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यांनी फक्त रेकग्नाइज केलं की इन ॲडिशन टू कमर्शियल फंक्शन्स तुम्हाला सिव्हिल आणि मिलिटरी फंक्शन्स पण आहेत. फक्त हे काय केलं, ॲक्नॉलेज केलं, पण त्याची विभागणी केली नाही. ती विभागणी काय केली 1784 साली झाली. आणि त्यावेळेस काय केलं मग पुढे जाऊन त्यांनी इट अलाउड द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू मॅनेज द कमर्शियल अफेअर्स. व्यापारी जे गोष्ट आहेत त्यासाठी अगोदर जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं, तुम्हीच बघा ते कोर्ट ऑफ डायरेक्टर टू मॅनेज द कमर्शियल अफेअर्स. पण जे आता पॉलिटिकल अफेअर्स आहेत, म्हणजे एकामागून एक राज्य तुम्ही जिंकून घेत आहात, तर त्याला मॅनेज करण्यासाठी काय केलं, एक नवीन त्या अंतर्गत संस्था स्थापन झाली. त्याला म्हणायचं बोर्ड ऑफ कंट्रोल. सो इट इस्टॅब्लिश्ड अ सिस्टीम ऑफ डबल गव्हर्नमेंट. म्हणजे काय, कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टरनं काय करायचं, कमर्शियल गोष्टी बघायच्या. बोर्ड ऑफ कंट्रोलने जे काय ते राजकीय जे आहेत आहे ना, कोणता प्रदेश जिंकायचा, काय तह व्यापार कसा करायचा, तह वगैरे कसा करायचा, राज्य ताब्यात घ्यायचं का, मग ट्रिटी ऑफ सबसिडियरी अलायन्स वगैरे त्यासारख्या काही छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या ह्या अशा ठरवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल. इट एम्पॉवर्ड द बोर्ड ऑफ कंट्रोल टू सुपरवाइज अँड डायरेक्ट ऑल ऑपरेशन्स ऑफ सिव्हिल अँड मिलिटरी गव्हर्नमेंट ऑर रेव्हेन्यूज ऑफ ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया. जे आता बोललो मी तेच, फक्त यात इथे एक लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे की ते शब्द त्यांनी वापरलेला आहे, ब्रिटिश पोझेशन इन इंडिया. So the act was significant for two reasons. First, the company's territories in India were for the first time called British possessions in India. हे तुम्हाला विचारू शकतात की by under which act the company's territories in India were labeled as the British possessions in India. So the act is Pitt's India Act 1784. 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट. आणि दुसरी गोष्ट, the British government was given the supreme control over the company's affairs and its administration in India. ठीक आहे, हे दुसरं काही तेवढं महत्त्वाचं नाही, फक्त हे महत्त्वाचं आहे की बाबा कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल अशी दुहेरी व्यवस्था त्यांनी केली आणि ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया हा शब्द वापरला. ॲक्ट ऑफ 1786 AK कॉर्नवॅलिस ॲक्ट. जे मगाशी तुम्हाला स्टोरी सांगितली, पहिला जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता त्याचे आणि त्याचे कार्यकारी मंडळाचे जे सदस्य होते त्यांच्यासोबत वादविवाद व्हायचे छोट्या मोठ्या गोष्टीवरती. तर हा भेटला त्याला आणि त्यांनी सांगितलं, कॉर्नवॅलिस आणि वॉरन हेस्टिंग्सची भेट झाली आणि त्या सांगितलं हेस्टिंग्सनी, तुला काम करायचं असेल ना तर व्हिटो पॉवर घे, नाही तर घेऊ नको. तर मग ह्याने मागणी केली कॉर्नवॅलिसनी आणि ती मागणी मान्य करण्यासाठी ती हा कायदा पास झाला 1786चा. तर यालाच तुम्ही कॉर्नवॅलिस ॲक्ट पण म्हणू शकता. काय केलं याने, इन 1786 लॉर्ड कॉर्नवॅलिस वॉज अपॉइंटेड ॲज द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ही प्लेस 2 demands to accept that post. First, he should be given power to override the decision of his council in special cases. Veto power. काउन्सिलचा निर्णय मला मान्य नाही, परंतु मला ह्या देशाचा कारभार व्यवस्थित चालवायचा. ठीक आहे, कॉलोनियल सिस्टीम अर्थातच जी काय असेल ते व्यवस्थित चालवायचं आहे मला. तर इफिशियंटली कसा ड्रेन ऑफ वेल्थ करता येईल मला, तर त्याच्यासाठी मला हे 4 लोक जरा आडवे येत असेल तर मला काय ओव्हरराईड पॉवर द्या, म्हणजे अर्थातच विटो. दुसरं काय, ही वूड ऑल्सो बी दी कमांडर इन चीफ CNC. Accordingly, the Act of 1786 was enacted to make both the provisions. एक तर विटो पॉवर झाला आणि दुसरं त्याने म्हणलं की मला सरसेनापती पण बनवा. तो तिकडून हरून आला होता लॉर्ड कॉर्नवॅलिस. हा तिकडे अमेरिकेमध्ये ते युद्ध वगैरे झालं होतं, बॉस्टन टी पार्टी वगैरे, तिकडून हरवलं होतं. यांना इंग्लंडच्या लोकांना हरवलं होतं. हा तिकडे सेनापती होता कॉर्नवॅलिस. तिकडून मार खाऊन इकडे आला आणि हा वॉरन हेस्टिंगच्या म्हणण्याप्रमाणे त्याने विटो पॉवर घेतला. आणि दुसरी गोष्ट, मला सरसेनापती पद पण द्या. ठीक असो. आता हे झाले ॲक्ट. त्याच्यानंतर आता चार्टर ॲक्ट ऑफ 1783. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773.
तिथून 20 वर्षापूर्वी 1793चा सनदशीर कायदा, सनद 1793ची सनद. पहिला मुद्दा काय आहे? इट एक्सटेंडेड द ओव्हर रायडिंग पॉवर्स गिवन टू लॉर्ड कॉर्नवॅलिस ओव्हर हिज काउन्सिल टू फ्युचर गव्हर्नर जनरल्स अँड गव्हर्नर्स ऑफ द प्रेसिडेन्सी. जो व्हिटो पॉवर दिला होता 1786च्या कायद्यानुसार, तो येणाऱ्या पुढच्या सगळ्याच तुमचे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यांना देण्यात आला. पहिला हा. ठीक आहे. दुसरं काय केलं? It gave the Governor General more powers and control over the government of the subordinate presidencies of the Bombay and Madras. आपण बोलतच आहोत 1773 पासून काय आहे की इट लेड दी फाउंडेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ते क्रमाक्रमाने जे आहे केंद्रीय सत्तेचं जे कंट्रोल आहे, जे प्रांतीय सरकारे आहेत त्याच्यावरती वाढत गेलं. तर तेच ह्या मुद्दा तोच सांगत आहे. नंतर इट एक्सटेंडेड द ट्रेड मोनॉपली ऑफ द कंपनी इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ अनदर 20 years. नाव द्यायचं सनद आहे 1793ची सनद. तर त्या अजून 20 वर्ष ती सनद वाढवली आणि त्या सनदेनुसार की अजून तुम्ही काय करा, लूट करा भारताची. नेक्स्ट, इट प्रोव्हाइडेड दॅट दी CNC वॉज नॉट टू बी अ मेंबर ऑफ गव्हर्नर जनरल्स काउन्सिल अनलेस ही वॉज सो अपॉइंटेड. म्हणजे एक तर मुद्दा काय आहे की जो व्हिटो पॉवर तर दिला सगळ्यांना, परंतु जो सरसेनापती आहे, जर गव्हर्नर जनरलला जी कार्यकारी मंडळ होते त्याचा भाग नसेल सरसेनापती, अनलेस अँड अंटिल ही वॉज डेलिबरेटली अपॉइंटेड. ठीक आहे. नेक्स्ट, इट लेट डाऊन दॅट द मेंबर्स ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल अँड देअर स्टाफ वर हेन्सफोर्थ टू बी पेड आउट ऑफ द इंडियन रेव्हेन्यूज. 1784 नंतर 1786ला स्किप करा. महत्त्वाचा पुढची सनदेचा कायदा आहे 1793चा. 1784 बोर्ड ऑफ कंट्रोल ही संस्था अस्तित्वात आली. खिशातून त्यांनी इंग्लंडच्या लोकांनी त्यांचे जे काय आहेत, जी लोक अपॉइंट केली होती बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये, त्यांचा पगार पाणी भत्ते वगैरे ऑफिस वगैरे सगळं सांभाळलं. पण आता त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे ब्रिटिश पार्लमेंट जी आहे त्यांची जी ट्रेजरी आहे, कन्सॉलिडेटेड फंड त्यांचा जो काय असेल, तिथून हे आता होणार नाही यांचं. तुम्ही तिथून लूट करताय ना भारतातून, तर तुमचे पैसे पाणी आहे ना, काय म्हणतात, इमॉल्युमेंट्स, अलाउन्सेस, पगार भत्ते सगळं हे तिथूनच बघा तुमचं तुम्ही. ठीक आहे. तो एक क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स आहे. 1784 बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालं. 1793 काय सांगितलं, ते तिथून जो महसूल तुमचा गोळा होईल भारतामधून, तिथूनच तुमचं तुम्ही पगार पाणी बघायचं. असो, पुढचा 1793 नंतर 20 वर्ष 1813चा चार्टर ॲक्ट. आता हा थोडा महत्त्वाचा आहे 1-2 मुद्द्यांसाठी. पहिलं, इट अबॉलिश्ड द ट्रेड मोनॉपली ऑफ द कंपनी इन इंडिया, दॅट इज इंडियन ट्रेड वॉज थ्रोन ओपन टू ऑल ब्रिटिश मर्चंट्स. हाऊएव्हर इट कंटिन्यूड द मोनॉपली ऑफ कंपनी ओव्हर ट्रेड इन टी अँड चायना. जे मगाशी मी तुम्हाला सांगत होतं की मुक्त व्यापाराचं धोरण वगैरे, हे याचे जे रूट्स आहेत, जे अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत आलेले आहेत, त्याचे रूट्स हे इथं भारतीय इंडियन कलोनियलिझम, भारतीय वसाहतवाद जे झाला त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. हे म्हणजे की ह्या लुटीमध्ये आम्हाला पण हिस्सा पाहिजे. भांडवलशाही जी म्हणतो कॅपिटलिझम इट इज व्हॉट इट इज ब्रुटल. ठीक आहे. इट इज लाईक लिबरल अँड इट गिव्ज इक्वल ॲक्सेस टू ऑल, बट इट डज अल्टिमेटली व्हॉट इट इज ब्रुटल. तर ते तिथं मागणी चालत होती बऱ्याच इतर कंपन्यांची, इतर लोकांची, इतर गटांची, की ही मोनॉपॉली हटवा. सरळ शेवटी हे 1813 झालं. पण तरीही ब्रिटिशांचा जो चहाचा व्यापार, मग तो नुसता भारतातला नाही तर इतर सगळ्या जगातला, तो फक्त ईस्ट इंडिया कंपनी करेल. आणि चायनाचा सोबत जे पण जो व्यापार आहे, म्हणजे चपासून चहा, चपासून चायना, हे 2 गोष्टी ईस्ट इंडिया कंपनीकडेच राहील. पण भारतातून काय फक्त चहाचाच व्यापार होता का? नाही, भरपूर गोष्टींचा व्यापार होत होता. तर तो व्यापार इतर लोकांना खुला करण्यात आला. तर हे चार्टर ॲक्ट ऑफ 1813चे एक महत्त्वाचं प्रोव्हिजन फीचर्स आहे. सेकंड, इट असर्टेड द सॉव्हर्निटी ऑफ ब्रिटिश क्राऊन ओव्हर द कंपनीज टेरिटरीज इन इंडिया. तेवढं काय महत्त्वाचं नाही, हे चालतच आलेलं आहे. थर्ड, इट अलाउड द ख्रिश्चन मिशनरीज टू कम टू इंडिया फॉर द पर्पज ऑफ एनलाइटमेंट ऑफ द पीपल.
हे जे ख्रिस्ती मिशनरीज आहेत तर त्यांना पण शिरकाव कायदेशीरदृष्ट्या दिला बघा. ठीक आहे, ही पण एक चार्टर ऑफ ॲक्ट ऑफ 1813चं एक महत्त्वाचं आहे. इथे शब्द यांनी काय आहे की हे जे प्रकाशन आहे त्यांनी एनलाइटनिंग असा शब्द वापरलेला आहे, ज्याच्याशी मी वैयक्तिक जे आहे डिसअग्री करतो. एनलाइटनिंग म्हणजे काय? प्रबोधन. ख्रिश्चन मिशनरी काही भारतीय लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आल्या नव्हते, ते त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी आला होता. त्याच्यासाठी एनलाइटनिंगच्या ऐवजी हा जो इथं मी शब्द लिहिला आहे प्रोस्लेटाईज किंवा एव्हॅन्जेलिकल, धर्मांतरांच्या उद्देशाने आले होते ना ख्रिस्ती मिशनरीज. भारतीय लोकांचं प्रबोधन वगैरे करणं तो सेकंडरी टर्शरी जो काय असेल तो असेल. प्रायमरी त्यांचं हे होतं की बाबा त्यांचा धर्म वाढवायचा तिथं. आणि ते काय ख्रिश्चन लोकांचंच नाही, मिशनरी मग ते कुठल्याही धर्माचे असो, मिशनरी लोकांचं तेच काम असतं की आपापल्या धर्माचा प्रसार करणे. तर ते धर्मप्रसारासाठीच इथे प्रायमरीली इथे आलेले होते. प्रबोधन वगैरे करणं हा मूळ हेतू नव्हता त्यांचा. असं लक्षात घ्या हा एक की ख्रिस्ती मिशनरीज जे आहेत तर त्यांना अलाव केलं या कायद्याने. आणि इट प्रोव्हाइडेड फॉर द स्प्रेड ऑफ वेस्टर्न एज्युकेशन अमॉंग द इनहॅबिटंट्स ऑफ ब्रिटिश टेरिटरीज इन इंडिया. आता 1600 साली यांना सनद भेटली, 1813 उगवत आहे. भारताच्या मोठ्या भूप्रदेशावरती त्यांचं राज्य आलेलं आहे. ही सगळ्याचा कारभार करायचा तर सगळेच्या सगळे इंग्रज लोक तिकडून इकडे आणणं शक्य नाही ना. मग इथले स्थानिक लोकही काही लागतील, त्यांना कारकून लोक लागतील. मग हे कारकून लोकांचा वर्ग तयार व्हावा या उद्देशाने त्यांनी काय केलं की स्प्रेड ऑफ वेस्टर्न एज्युकेशन अमॉंग द इनहॅबिटंट्स ऑफ द ब्रिटिश टेरिटरीज इन इंडिया. ते हे एक तिसरं फीचर ह्या कायद्याचं लक्षात घ्या. आणि पुढचं, इट ऑथराइज द लोकल गव्हर्नमेंट्स इन इंडिया टू इम्पोज टॅक्सेस ऑन पर्सन्स. दे कुड ऑल्सो पनिश द पर्सन्स फॉर नॉट पेइंग द टॅक्सेस. 1813ची गोष्ट चाललेली आहे. तर स्थानिक जे काही असतील संस्था तर तुम्ही काय करू शकता, आता कर लावू शकता आणि त्याला कर एखाद्या व्यक्तीने नाही दिला तर त्याला पनिशमेंट पण त्याची करू शकता. पुढचा अजून एक महत्त्वाचा आहे चार्टर ॲक्ट ऑफ 1833. ठीक आहे, जे केंद्रीकरण चाललेलं आहे रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773, ज्या अंतर्गत जी बंगालची कार्यकारी मंडळ आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ते दिवसेंदिवस सर्वव्यापी बनत चाललेलं आहे. आणि बाकीचे जे आहेत बॉम्बे, मद्रास आहे ना, अजून पुढे नंतर येतील युनायटेड प्रॉव्हिन्स, UP वगैरे, आग्रावतचा मिळून UP झाला होता. आणि ओरिसा वगैरे भरपूर आहेत. जे काय असेल म्हणजे इतर जे प्रांत असतील ब्रिटिश प्रांत ते यांच्या दुय्यम बनत चाललेले होते. कुणाच्या? बेंगॉलची जी कार्यकारिणी होती तर त्याचा जो पीक आहे तो पीक ह्या 1833च्या कायद्यामध्ये गाठल्या गेला. 1773ला जी केंद्रीकरणाची प्रक्रिया झाली होती त्याचा पीक 1833मध्ये गाठले गेलेला आहे. वाचूया आपण फीचर्स. इट मेड द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ॲज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. महत्त्वाचं आहे बघा, आतापर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आला, परंतु आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आला. And vested in him all civil and military powers. Thus, the act vested for the first time the government of India with authority over the entire territorial area possessed by the British in India. Lord William Bentinck was the first Governor General of India. भारतामध्ये असं केंद्रीभूत प्रशासन हे पहिल्या वेळेस निर्माण झालं, ब्रिटिशांच्या अंतर्गत बोलतोय मी. 1757 म्हणा किंवा 1764 बक्सारचं युद्ध म्हणा, तिथून एक केवळ व्यापारी कंपनी न राहता एक राजकीय शक्ती म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचा उदय झाला. आणि इथल्या देशावरती कारभार पण चालू झाला. परंतु 1833मध्ये सर्वात प्रथम एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून संस्था अस्तित्वात आली, ती चार्टर ॲक्ट ऑफ 1833. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता? विलियम बेंटिक. हे लक्षात ठेवा, बऱ्याच ऑब्जेक्टिव्हमध्ये येतं. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता? हा वॉरन हेस्टिंग्स होता. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता? विलियम बेंटिक होता. आणि नंतर
पुढे बघूच आपण व्हाईसरॉय पहिला कोण होता. तर सध्या इथं नेक्स्ट फीचर, इट डिप्राइव्ड द गव्हर्नर ऑफ बॉम्बे अँड मद्रास ऑफ देअर लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. The Governor General of India was given exclusive legislative powers for the entire British India. The laws made under the previous acts were called regulations, while laws made under this particular charter are called acts. तर हेच जे सांगितलं मगाशी तुम्हाला मी की इतर प्रांत जे आहेत ते एकदम सेकंडरी करून टाकले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या अधिपत्याखाली. बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत त्यांचे जे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहेत कायदे करायचे ते त्यांच्याकडून काढून घेतले. आणि अगोदर जे काही केले असतील तुम्ही तर त्यांना कायदे वगैरे तर त्यांना आता तुम्ही कायदे न म्हणता काय म्हणा रेग्युलेशन्स म्हणा. आणि आता हे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो कायदे बनवेल 1833 पासून तर त्याला काय म्हणा तुम्ही ॲक्ट्स म्हणा. इट एंडेड द ॲक्टिव्हिटीज ऑफ ईस्ट इंडिया कंपनी ॲज अ कमर्शियल बॉडी which became a purely administrative body. It provided that the company's territories in India were held by it in trust of His Majesty, his heirs and successor. हे पण एक महत्त्वाचं आहे. 1873 काय थोडे बहुत काय म्हणजे डायल्युशन झालं त्यांच्या कमर्शियल ॲक्टिव्हिटीचं थोडंफार डायल्युशन झालं. बट स्टील इट हॅड लाईक द मोनॉपली ऑफ डुईंग ट्रेड इन टी, द मोनॉपली ऑफ डुईंग ट्रेड विथ चायना. ह्या गोष्टी होत्याच ना, म्हणजे व्यापाराचं काम चालूच होतं. पण 1833 एक सर्वव्यापी केंद्रीभूत भारत सरकारचं अस्तित्व केलं. आणि जर आता एवढं जर सरकार चालवायचं असेल तर बाकीच्या गोष्टी बंद करावं लागतील ना तुम्हाला. आम्ही एवढा मोठ्या भूप्रदेशाचं आम्ही भारत सरकारही चालवून आम्ही व्यापारही चालवू शक्य आहे का? नाही शक्य. मग काय म्हणजे बघा हे असं लॉजिकली अशा गोष्टी कनेक्ट करा. मग काय केलं की तुमच्या कमर्शियल ॲक्टिव्हिटीज बंद करून टाका, व्यापारी कार्य करायचं नाही. पुढचा मुद्दा, द चार्टर ॲक्ट ऑफ 1833 अटेम्प्टेड टू इंट्रोड्यूस अ सिस्टम ऑफ ओपन कॉम्पिटिशन फॉर सिलेक्शन ऑफ सिव्हिल सर्वंट्स and stated that Indians should not be debarred from holding any place, office or an employment under the company. However, this provision was negated after opposition from the court of directors. आता एवढ्या सगळ्या भूप्रदेशाचा कारभार चालवायचा तर सिव्हिल सर्वंट्स आपल्याला भरपूर लागतील. मग काय एक वर्ग असा आला की त्यांनी म्हणलं की बाबा भारतीय जे आहेत लोक त्यांना नुसतं कारकून नाही थोडं अधिकारीही बनवा आणि त्याच्यासाठी एक सरळ सेवा स्पर्धा परीक्षा घ्या. पण तिथला जो काही वर्ग होता इंग्लंडमधला जो लगेबाजी पैसे घे आणि तिकडे सिव्हिल सर्वंट पाठव, किंवा काही अमीर उमरावाचा पण वर्ग होता की आम्हाला पण तिथे जाऊन सेवा करायची. म्हणजे बेसिकली हे एक सॉर्ट आफ्टर ज्याला मागणी होती असं पद होतं. पण तिथे इंग्लंडमध्ये तेवढे भांडण चालत होते तर ते लोक म्हणायचे की बाबा हे भारतीय लोकांना कशाला घुसवता. सो अन अनसक्सेसफुल अटेम्प्ट of giving an equal access of opportunity to Indians was ultimately failed. संधीची समानता भारतीयांना देण्याचा एक प्रयत्न झाला होता, अयशस्वी 1833ला. ते पुढे जाऊन 1853ला झालाच, आपण बघूया. ते 1833चा सनद कायदा, ठीक आहे, 1833ची सनद. तिथून पुढे आता 20 वर्ष. तर हे आता 1853 आलं. This was the last of the series of charter acts passed by the British Parliament between 1793 ते 1853 and it was a significant constitutional landmark. आता 1833 बघितलं आपण काय की भारतासाठी कायदे करायचा अधिकार कुणाला भेटला, तिथे ते बंगालची जी काउन्सिल आहे त्यालाच, बाकीच्या लोकांनी कायदे करायचे नाही. मग हे जे लोक आहेत यांच्याकडे तेवढी यंत्रणा होती का की आम्ही कार्यकारी मंडळही चालवू कायदे करू? नव्हती. मग काय झालं की त्यांना एक असे लोक गोळा करावे लागले की ज्यांचं काम फक्त कायदे करायचंच होतं. तुम्ही फक्त कायदे करा. ते अर्थातच वाचू आपण. इट सेपरेटेड फॉर द फर्स्ट टाइम द लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ऑफ द गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. इट प्रोव्हाइडेड फॉर ॲडिशन ऑफ 6 new members called legislative councillors to the council. In other words, it established a separate governor general's legislative council which came to be known as the Indian Legislative Council. This legislative wing of the council functioned as a mini parliament, adopting the same procedures as the British Parliament. This legislation for the first time was treated as a separate function. तर तीच गोष्ट 6 लोक त्यांनी बसवले आणि त्यांना म्हणले की तुम्ही कायदे करा
आणि जशी एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती तशीच आता एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल झाली. आणि मग ते जे कायदे करायची जी प्रक्रिया आहे तिकडे जशी ब्रिटनमध्ये चालायची तशीच चालायची, म्हणून याला एक प्रकारे मिनी पार्लमेंट असंही म्हटलं जातं. ठीक आहे. It introduced an open competition system of selection and recruitment of civil servants, the covenanted civil servants म्हणजे राजपत्रित सेवा. आणि हे सगळ्यांना संधीची समानता म्हणजे ब्रिटिश इन जनरल, युरोपियन इन जनरल अँड ब्रिटिश इन पर्टिक्युलर यांना तर सिव्हिल सर्व्हिसेसची संधी होतीच, परंतु त्याच्यासोबतच आता भारतीयांना देखील संधीची समता देण्यात आली, इक्वल ॲक्सेस टू अपॉर्च्युनिटी. आणि हे जे आहे तुम्ही पण होऊ शकता. आणि ही कमिटी लक्षात ठेवा, मॅकॉले कमिटी वॉज अपॉइंटेड इन 1854, द कमिटी ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. नेक्स्ट, it extended the company's rule and allowed it to retain the possession of India on trust of British Crown, but it did not specify any particular period, unlike the previous charters. Thus, it was a clear indication that the company's rule could be terminated at any time the parliament right. कंपनीची जी राज्य होते, कंपनी राज, त्याला त्यांनी एक्सटेन्शन दिलं. परंतु ह्या सनदेमध्ये 1853ची जी सनद होती त्यामध्ये कार्यकाल वर्ष नमूद करण्यात आले नाही, जे की त्यांची एक प्रॅक्टिस होती की पुढच्या 20 वर्षासाठी तुम्हाला बहाल करण्यात आलं, असं प्रिसिडिंग अगोदरच्या चार्टर ॲक्टमध्ये सांगण्यात येत होतं. याच्यात सांगण्यात आलं नाही. ठीक आहे, तर हे एक महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, इट इंट्रोड्यूस्ड फॉर द फर्स्ट टाइम द लोकल रिप्रेझेंटेशन इन द इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता तुम्हीच बघितलं, इथं लेजिस्लेटिव्ह काउन्सिल निर्माण झाली 6 लोकांची. आणि काय लोकल रिप्रेझेंटेशन, बघा हे स्थानिक रिप्रेझेंटेशन आहे, भारतीय नाही बरं का. शब्द काय वापरण्यात आला, लोकल रिप्रेझेंटेशन, नॉट इंडियन. देर इज अ डिफरन्स बिटवीन लोकल अँड इंडियन. जे 6 लोक होते, ऑफ द 6 न्यू लेजिस्लेटिव्ह मेंबर्स ऑफ गव्हर्नर जनरल काउन्सिल्स, 4 वर अपॉइंटेड बाय दी लोकल गव्हर्नमेंट्स ऑफ बेंगॉल, बॉम्बे, मद्रास, आग्रा. तर ही जी आहे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तर त्याच्यातले 6 लोक जे होते त्यातले 4 लोक जे काय स्थानिक प्रशासन जे आहे, म्हणजे काय म्हणतात प्रांत, तुमचं बंगाल आहे, बॉम्बे आहे, मद्रास आहे, आणि आता इतर एक नवीन निर्माण झालेला आहे आग्रा. पुढे जाऊन हा अवधसोबत मिक्स करण्यात येईल आणि त्याचा संयुक्त प्रांत होईल, UP, युनायटेड प्रॉव्हिन्स. तर हे जे आहेत या प्रांतामधून ते 4 लोक अपॉइंट करण्यात येतील. सो ते जे शब्द वापरण्यात आलेला आहे, लोकल रिप्रेझेंटेशन इन द इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, इट डझंट मीन इंडियन रिप्रेझेंटेशन. लोकल म्हणजे हे जे प्रेसिडेन्सीज आहेत, बॉम्बे, मद्रास, आग्रा आणि बंगाल, तिथून येणार. ठीक. आणि तर अशा पद्धतीने हे होतं. आता पुढे हे जे आहे ते क्राऊन रूल म्हणजे काय, ब्रिटिश राज 1858 ते 1947. तर काय दिस कायदा पास केला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. याचं पण भलं मोठं नाव आहे, ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट्स ऑफ द इंडिया वगैरे. म्हणजे कंपनीच्या आधिपत्याखाली व्यवस्थित कारभार होत नव्हता, आम्ही आता चांगला कारभार करणार आहोत, अशी त्याच्या मागची मनशा. अर्थात ती आणि हे काय सारखेच आहे. दोघांना बेसिकली काय करायचं होतं की लूट. इट वॉज अ कॉलोनियल पॉलिटी बेसिकली. तर त्याच्यामध्ये काय गुड गव्हर्नन्स होणार आहे, काहीच होणार नाही. मग तो अलाहाबादला दरबार भरून राणीचा जाहीरनामा तिथं वाचून दाखवण्यात आला होता वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी. सो दिस सिग्निफिकंट ॲक्ट वॉज एनॅक्टेड इन द वेक ऑफ रिवॉल्ट ऑफ 1857. 1857चा उठाव झाला. तिथे कंपनीचे शत्रू ऑलरेडी खूप सारे होते, त्याला कंपनीला पळवायचं होतं, त्यांना कारण भेटलं. आणि मग त्यांनी काय केलं की हा कायदा पास केला, द ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इट ॲबॉलिश्ड द ईस्ट इंडिया कंपनी. विषय संपवला, ईस्ट इंडिया कंपनीचा विषय संपला. अँड ट्रान्सफर्ड द पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट टेरिटरीज अँड रेव्हेन्यूज टू द ब्रिटिश क्राऊन. जे काय तुमचं गव्हर्नमेंट टेरिटरी, रेव्हेन्यू, महसूल वगैरे, भूप्रदेश आणि सरकार जे आहे का आता ईस्ट इंडिया कंपनीकडे राहणार नाही, ती जाईल आता तुमच्या ब्रिटिश क्राऊनकडे डायरेक्ट. याचे फीचर्स बघा.
It provided that India henceforth was to be governed by in the name of Her Majesty. It changed the designation of Governor General to that of Viceroy of India. म्हणजे काय, व्हाईस रॉय, रॉय म्हणजे काय, रॉय म्हणजे राजा, आणि व्हाईसचा इथं अर्थ उप नाही, प्रतिनिधी असा घ्यायचा. मग व्हाईसरॉय काय झाला, राज्याचा प्रतिनिधी. ठीक आहे. तर गव्हर्नर जनरल काय झाला, व्हाईसरॉय, राज्याचा प्रतिनिधी. ही वॉज द डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश क्राउन इन इंडिया. लॉर्ड कॅनिंग thus became the first viceroy of India. तर हे लक्षात ठेवा, विचारू शकतात पहिला व्हाईसरॉय कोण होता, तर तो होता लॉर्ड कॅनिंग. इट एंडेड द सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट बाय अबॉलिशिंग द बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ईस्ट इंडिया कंपनीचं आता अस्तित्व संपलं, तर काय कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि काय बोर्ड ऑफ कंट्रोल, तर यांचा विषय संपला. इट क्रिएटेड अ न्यू ऑफिस, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, vested with complete authority and control over Indian administration. The Secretary of State was a member of the British Cabinet and was responsible ultimately to the British Parliament. याच्यामध्ये भारतामध्ये एक व्यक्ती बसवला, त्याचं नाव काय आहे, व्हाईसरॉय. आणि तिथे इंग्लंडमध्ये व्हाईसरॉय डायरेक्ट ब्रिटिश पार्लमेंट किंवा डायरेक्ट राजा असं नाही, त्याच्या मधात एक मध्यस्थ असेल कोणीतरी, तर तो होता हा भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया. हा व्हाईसरॉय सगळे त्याचे जे रिपोर्ट्स वगैरे आहेत वार्षिक, हा प्रदेश जिंकला, हे एवढं, हे ते सगळे जे काय आहे ते भारत मंत्र्याला पाठवायचा, आणि तो भारत मंत्री तिथे ब्रिटिशची जी संसद आहे त्याच्यात मांडायचा. आणि हा भारत मंत्री एक कॅबिनेट मंत्री असायचा, तिथलं जे सरकार आहे त्यातला. ठीक आहे. इट इस्टॅब्लिश्ड ए 15 मेंबर काउन्सिल ऑफ इंडिया काउन्सिल टू असिस्ट द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. तर त्याला सहाय्य करण्यासाठी, भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी 15 सदस्यांची काउन्सिल ऑफ इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली. द काउन्सिल वॉज अन ॲडवायझरी बॉडी. द सेक्रेटरी ऑफ स्टेट वॉज मेड द चेअरमॅन ऑफ काउन्सिल. नेक्स्ट, इट कॉन्स्टिट्यूटेड द सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल ॲज अ बॉडी कॉर्पोरेट कॅपेबल ऑफ सुईंग अँड बिंग स्यूड इन इंडिया अँड इन इंग्लंड. भारत मंत्री आणि त्याची परिषद याच्यावरती कुणी खटले दाखल ज्याला वाटलं ते करू शकतील, किंवा ह्या परिषदेला दुसऱ्या कुणावर खटले दाखल करायचे असेल, म्हणजे बेसिकली काय एक लिगल एंटिटी म्हणून त्याला बनवण्यात आलं. द ॲक्ट ऑफ 1858 वॉज हाऊएव्हर लार्जली कन्फाइन्ड टू द इम्प्रूव्हमेंट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी बाय विच द इंडियन गव्हर्नमेंट वॉज टू बी सुपरवाइज्ड अँड कंट्रोल्ड इन इंग्लंड. इट डिड नॉट अल्टर इन एनी सबस्टॅन्शियल वे द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट दॅट प्रिव्हेल इन इंडिया. हे एक लक्षात ठेवा, हे विचारू शकतात. 1858चा कायदा जो आहे तो हे जे भारतामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा होता, म्हणजे कारकूनपासून ते तुमचा गव्हर्नर जनरल, याच्यामध्ये काय बदल झाला का, काहीच बदल झाला नाही. गव्हर्नर जनरलला इन ॲडिशन टू गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय हे त्याचं नामकरण करण्याशिवाय ह्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये काहीच फरक पडला नाही. पडला फरक तिकडे ईस्ट इंडिया कंपनी ॲबॉलिश झाली, बोर्ड ऑफ कंट्रोल, डायरेक्ट कोर्ट ऑफ डायरेक्टर, आणि त्याच्या जागी तो बसवला तुमचा भारत मंत्री बसवला. तर तिकडची जी प्रशासन यंत्रणा होती त्याच्यामध्ये बदलाव आणला, इथे काही केला नाही. ठीक आहे. आणि तर हे अशा पद्धतीनं कंपनी राजचा विषय संपला 1765 ते 1858. पहिला कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट, आणि त्याच्यानंतर त्याचे चार्टर ॲक्ट्स आहेत 1793, 1813, 1833. मधात तुमचं 1784चा पिट्स ॲक्ट आहे, 1781चा अमेंडिंग ॲक्ट आहे, 1786चा कॉर्न व्हॅलीज ॲक्ट आहे. असं करत करत शेवटी हे 1858चा उठाव झाला आणि कंपनीचा पण उठाव झाला, आणि कारभार जो आहे तो कंपनी राजकडून ब्रिटिश राजकडे गेला. आता इथून पुढचे कायदे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात जी होणार आहे ती आपली काउन्सिल ॲक्टची होणार आहे. ठीक आहे. तर काउन्सिल ॲक्ट आपल्याला बघायचं आहे. आता इथे त्याला गरज लागली ना भारतीय लोकांना असोसिएट करायची ह्या उठावामुळे, आणि काउन्सिल पण ऑलरेडी बनलीच होती कायदे बनवायची 1853 पासून. त्याचाही विस्तार करायचा होता, आणि एक संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं भारतीय आणि इंग्रज लोकांमध्ये. तर थोड्या प्रमाणात काही होईना त्यांना कायदे करण्याच्या प्रक्रियेशी सामील करून घ्या या उद्देशाने मग त्यांनी हे पुढचे कायदे आहेत इंडियन काउन्सिल ॲक्ट
1861 पासून ते 1909 पर्यंत ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. तर एक फीडबॅक द्या मला की हे लेक्चर कसं आहे, काय आहे. माझा उद्देश आहे की सर्व पॉलिटी तुमचं कवर करून घेण्यात येईल. म्हणजे हे तरी मी थोडं फास्ट रनिंगमध्ये घेतो आहे. पुढचं लेक्चर यापेक्षाही थोडं अजून विस्तृत, अजून हे जे पुस्तक आहे, पुस्तकाच्या मागच्या घटना वगैरे जे काय आहेत है ना, रीडिंग बिटवीन द लाईन्स वगैरे, इंटरलिंकेजेस ऑफ द मोर इव्हेंट्स, इतिहासातल्या घटना वगैरे आपल्याला करता येईल. आणि त्या पद्धतीने असा माझा उद्देश आहे. पण अर्थातच हे जर तुम्हाला वाटेल हे जर योग्य आहे तरच आपण ही कंटिन्यू सिरीज करूया. पण निश्चितच एवढं सांगतो की ही जर सिरीज जर तुम्ही बघितली तर पॉलिटी हा जो विषय आहे तर तुम्ही तो सरळ सेवा, गट ग, संयुक्त गट ब, राज्यसेवा, UPSC, SSC किंवा अजून कुठल्याही परीक्षा असू दे, पॉलिटीचे जे काही प्रश्न असतील 15 वगैरे, ठीक आहे, ते तुमचे म्हणजे एकदम पक्के होऊन जाते. एवढ्या व्यवस्थित पद्धतीने कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी, मेन जो उद्देश आहे की बाबा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि विषय एकदम सुलभतेने समजून आला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण घेऊया. तर तुमचा फीडबॅक नक्की कळवा मला आणि त्यानुसार आपण हे पॉलिटी अख्खा विषय आपण संपवून टाकू. धन्यवाद.